विचारल तेव्हा आणि विचारल तेवढंच बोलायचं. खरं तर एक कार्य पोलीस स्टेशनलाच जाऊन करायचं होतं, पण तुला फार घाई ना. पोलीस स्टेशन कशाला? हे बघा, आम्ही प्रतिष्ठित आहे. हो प्रतिष्ठित. पूजा बांधायची आहे तुमची. हो, तुम्हाला कायदा असा करू देणार नाही, आधीच सांगतो साहेब. कायद्याच तू काय सांगतो रे आम्हाला? अटक वॉरंट घेऊन आलोय आम्ही. साहेब हे बघा, आपण काहीतरी शेटिंग करू. तुम्ही फक्त अमाऊंट बोला ना साहेब, तुम्हाला आत्ताच्या आत्ता कॅश देतो. अवकातच चला 1.5 दमडीची तुझी. परत पैशाचं नाव काढलं ना, गायकवाड घेऱ्याला. ओ साहेब ऐका, मी तुम्हाला सॉफ्टपणे रिक्वेस्ट करतो, मला माझ्या वकिलाशी बोलू द्या. ज्याच्याशी बोलायचं त्याशी बोल, पण आधी पोलीस स्टेशन. असं कसा? हे बघा साहेब, आम्हाला बी कायदा कळतोय. आमच्यावर कोणते चार्जेस आहेत हे आम्हाला कळल्याशिवाय इथनं आम्ही हलणार नाही, आधीच सांगतो. चार्जेस ना सांगतो की, मनी लॉन्ड्रिंग, काळाबाजारी, सट्टेबाजी, अवैध बांधकाम, असा कोणता गुन्हा शिल्लक ठेवलायस तू? हे बघा साहेब, हे फक्त आरोप आहेत, पुरावे कुठे आहेत? पुरावे पोलीस स्टेशन मध्ये. चल घे रे याला. संजीवनी रणजित ढाले पाटील, आता तुला जळीस्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे मीच दिसणार. राजश्री, आता गाठ बांधला तुम्ही? मग आम्हीच गाठ बांधणार. खरं तर आम्हीच गाठ बांधली आहे की नाही? राजश्री, गाठ बांधताना ना नाव घ्यावं लागतं नवऱ्याचं. अगं बाई, असं आहे का? हा सुचले बर का. सुजित भाऊजी नेहमीच गातात अपर्णाचे गुण. काय धाकट्या जाऊ बाई? नाही नाही, नावडत्या धाकट्या जाऊ बाई. आठवतंय का काही? असाच सेम असाच गोंडा घोळायचा. आईसाहेबांच्या मागे पुढं करायचा, शेपटी हलवत. आठवतंय का? सतत सगळ्यांना दाखवत फिरायचा तुम्ही किती महान आणि आम्ही किती घाण. कसं वाटतंय? पोळतय ना, काळीच पोळतय. पण बास झालं आता, लय झालं. आता इथून पुढं तुला रोज रडायचंय आणि ह्याच्यापेक्षा लय म्हणजे लय सहन करायचंय. तयार. काय झालं? काय बाहेर काही झालं का? बाहेर नाही, आत काही झालंय का? काय कळलं नाही भैया साहेब. सेम, म्हणजे मलाही कळलं नाही. काय? लग्नानंतरचा आजचा पहिला दिवस आणि आज तुझ्या रूमला आतून लॉक नाही. काय काय भैया साहेब, तुम्ही पण आता बेबी मावशी सारखं चावड बोलायला लागला. बर, आत्ता तुम्हाला डिस्टर्ब करण्यामागचं कारण हे की, म्हणजे मला तुम्हाला असं विचारायचंय. तुम्ही बसा बसा बसा. थांबा, मी घेतो, तू बस
बस. बर, मला सांगा आता पुढचे प्लॅन्स काय तुमचे? अहो सगळं एवढ्या घाई गडबडीत झालं, काय पुढचं प्लॅनिंग करायला वेळच मिळाला नाही. अरे मग प्लॅन करा. सुजित, मस्तपैकी हनीमूनला जाऊन या आणि हनीमूनला जाण्याआधी देवदर्शन करून या. काय भैया साहेब, आम्ही आणि देवदर्शन. सुजित, प्रश्न आता तुझ्या एकट्याचा नाहीये. हा, ते पण आहे म्हणा. मग जा. पासून खोटं बोलत आली ही पोरगी. सांग ना त्यांना, सांग मी तुझा जीव नाही वाचवलाय ते. किती दिवस अंधारात ठेवणार आहेस तू त्यांना? अहो तिनं कशाला सांगायला पाहिजे? मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तिचा जीव वाचवला नाही. तिनं सगळं सांगितलंय मला. तिने मला सांगितलंय की ती हे खोटं बोलली, तिनं नाटक केलंय. पण तिनं नाटक का केलं याचा विचार केलाय तुम्ही? मला काय माहित, विचारा तिलाच. मला माहितीये हो, तुम्हाला कळणं गरजेचं. म्हणजे इथून पुढे जेव्हा तुम्ही असे गलिच्छ आरोप कराल ना, तेव्हा तुम्हाला जरा तरी लाज वाटेल. तिला असं वाटत होतं की जर तिने मला असं सांगितलं की तुम्ही तिचा जीव वाचवला तर माझा तुमच्यावरचा राग कमी होईल, आपल्यातलं अंतर कमी होईल, आपल्यात असलेली गैरसमजाची भिंत गळून पडेल, म्हणून ती खोटं बोलली. आपल्यातली जी मैत्री होती ना, ती तुटल्यानंतर आपल्याला जेवढा त्रास झाला ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्रास हिला झालाय. कारण तिला असं वाटतं की तिच्या येण्याने आपली मैत्री तुटली आहे. मग खरं आहे ते तसं नाहीये. तुमच्या गैरसमजांमुळे आपली मैत्री तुटली. मला माफ करा. मोठ्याने. सुजित भाऊजी, अपर्णा, माझी चूक झाली, मला माफ करा. संजूताई, आता एक काम करायचं, आमचे पाय धरायचे आणि हे मान्य करायचं की आम्हाला तुझी गरज आहेच, पण त्याच्यापेक्षा तोळाभर जास्त तुला आमची गरज आहे. मी मान्य करते का मला गरज आहे तुमची. कसं असतंय अपर्णा, माणूस जेव्हा गुडघ्यात वागतो, कमरेत वागतो, मान खाली घालतो, दोन हात जोडतो, तेव्हा तो गरजवंत वाटतो. आम्हाला वाटू दे की तसं. सांगा. पाय धर. राजश्री वहिनी, प्लीज मला मदत करा. आता आम्ही तुला मदत करणार. आता आम्ही तुला आमच्या पदराखाली घेतलंय, काळजी नको करू. या अपर्णाचं गोड गोड बाळ, या पिक्चरची पुढची स्टोरी आम्ही लिहिली.